नमस्कार मित्रांनो, पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आता मिठूला बोलतं करण्यासाठी तिची काहीतरी हालचाल व्हावी यासाठी आता सगळ्याजणी प्रयत्न करत असतात. तेजा मुद्दामनं चिडायचं नाटक करते. तेव्हा तिथे वल्लरी आणि प्रेरणा येतात आणि त्या तेजाला असं चिडलेलं पाहून म्हणतात की तेजा, काय झालं ग, एवढा वैताग आलाय तुला? त्यावेळेस तेजा म्हणते की काय आहे ना, तुमच्या बॉससाठी तुम्ही किती काही करा त्याला कमीच वाटत असतं. नुसती कटकट कटकट, कितीही काम करा त्याची कटकट चालूच असते. त्यामुळं मी ठरवले की मी आता नोकरी सोडणार आहे आणि मी वेगळं काहीतरी करणार आहे. तेव्हा वल्लरी आश्चर्याने विचारते की काय हो, नोकरी सोडली तर काय करणार आहात तुम्ही? तेव्हा तेजा म्हणते की ॲक्च्युली ना, इतके दिवस विचार करतच होते की मी काय करू शकते, पण आज मिठू आली ना घरी तेव्हा सुचलं मला आणि मला माझं उत्तर मिळालं. तेव्हा प्रेरणा विचारते, काय ग, काय उत्तर मिळालं तुला? तेव्हा तेजा म्हणते की आता मी ॲक्टिंग करणार आहे. तेव्हा प्रेरणा आणि वल्लरी खूपच हसायला लागतात. ते पाहून तेजा आश्चर्याने त्या दोघींकडे पाहते आणि म्हणते की वल्लरी, तुम्ही का हसतायत? पुढे ती मिठूला म्हणते की बघ ना ग, या दोघी जणी मला कशा हसतायत ते. वल्लरी तेजाला म्हणते की आता तुम्ही ऍक्टिंग करणार? अहो काय बोलताय? तेव्हा तेजा म्हणते, अरे तुम्ही हसताय काय नुसतं, मला असं अंडर एस्टिमेट करू नका हा. मी ठरवलं ना तर या मिठूपेक्षा भारी ऍक्टिंग करून दाखवू शकते. आता तुम्ही हसतच आहात ना, तर हसा. बघा मी काय करते ते. मी माझं मस्त ऑडिशन शूट करते आणि मोठमोठ्या प्रोडक्शन हाऊसला पाठवते ते. ते पाठवलं ना की बघा कसं मला अशा पटापटा ॲड मिळतील ती. तेव्हा प्रेरणा म्हणते की मग आता करूनच दाखवतो ॲक्टिंग, बघतो आम्ही पण. तेव्हा तेजा म्हणते की मला न जमायला काय झालं त्यात? एवढं काय मोठं रॉकेट सायन्स आहे का ते? वल्लरी म्हणते की हो, करूनच दाखवा आता ऑडिशन. आणि अजून एक गोष्ट, पहिली ऑडिशन ना मिठूताई बघतील, त्यांचं अप्रुव्हल आलं की मगच पुढे प्रोडक्शनला पाठवा. तेव्हा तेजा म्हणते की चॅलेंज एक्सेप्टेड, असं म्हणून ते आता ॲक्टिंग करून दाखवायला लागते. तेव्हा वल्लरी आणि प्रेरणा तिची ही ॲक्टिंग बघून खूपच हसायला लागतात. तेव्हा तेजा वैतागून म्हणते की हे बघ ना मिठू, अगं बघ ना तूच, या दोघींनाही हे सगळं किती सोपं वाटतंय. असं म्हणून आता त्या तिघी पण मिठूकडे पाहू लागतात. मिठू मात्र त्यांना काहीच रिस्पॉन्स देत नाही. त्यामुळं आता यांना फारच वाईट वाटतं. आता परत तेजा म्हणते की मी अजून एकदा ट्राय करते. मिठू सुद्धा बघायची ना, कॅमेरा अँगल लाईट चांगली येते का. आता ना मी या खुर्चीवरती बसून ॲक्टिंग करते, असं म्हणत आता ती दुसऱ्या खुर्चीवरती बसते आणि परत एकदा ॲक्टिंग म्हणायला सुरुवात करते. आता परत एकदा वल्लरी आणि प्रेरणा तिला हसायला लागतात. तेव्हा तेजा खूपच चिडते आणि म्हणते की मिठू, तूच सांग ना ग यांना, काय यांना ना सोपं वाटतंय सगळं. हे स्क्रिप्ट लिहिणं, स्वतःचं स्वतः काहीतरी इम्प्रोवाइज करणं किती कठीण असतं, सांग जरा त्यांना. अगं आपल्या दोघींची ॲक्टरची टीम आहे ना बाई, आपल्या बाजूनं बोल थोडंसं. असं म्हणून ती मिठूला आवाज देऊ लागते आणि म्हणते की मिठू अगं बोल ना काहीतरी. आता मिठू यावरती काहीच रिस्पॉन्स देत नाही. हे बघून तिघींना फार वाईट वाटतं. तिघी खूप इमोशनल होतात. आता तेजा रडतच म्हणते की मिठू यार बोल ना काहीतरी, ॲक्टिंग तुझा आवडता विषय आहे ना, मग तूच बोलणार, अजून कोण बोलणार आहे? तेव्हा वल्लरी सुद्धा म्हणते की हो ना, बोला ना मिठू ताई, कसं वाटलं तुम्हाला यांचा परफॉर्मन्स? प्रेरणा सुद्धा म्हणते की मिठू अगं बोल ना काहीतरी, बघितलं ना तू, आम्ही ऑडिशन शूट केली ती पण या तेजाची, कसं करते ग ती, तू सांग ना तिला असं नसतं करायचं, हवं तर ओरडा मला पण बोल ना ग काहीतरी. असं म्हणून आता ती खूप रडायला लागते. तर वल्लरी प्रेरणा आणि तेजाला समजावत म्हणते की हे बघा, तुम्ही दोघी पण असा धीर सोडू नका. मिठूताई आता खूप अवघड परिस्थितीतून जात आहेत ना, आपल्याला फक्त आता प्रयत्न करायचे आहेत की त्या लवकरात या सगळ्यातून बाहेर निघतील. आणि ही आशा अशी सोडू नका, सगळं काही ठीक होणार आहे. आता यानंतर आपण असं पाहतो की मनोज एकटाच बाहेर फिरत असतो. तेव्हा आता वल्लरी तिथे येते आणि त्याला विचारते, काय हो काय झालं, तुम्ही अशा फेऱ्या का मारते तिथे? तुम्ही कसला एवढा विचार करतायत? जेवायला नाही यायचं का तुम्हाला? चला बरं. यावरती मनोज म्हणतो की हो आलोच, असं म्हणत परत तो टेन्शनमध्ये तिथे बसतो. तिथे बसल्यावरती आता वल्लरी त्याला विचारते, अहो काय झालं, काही टेन्शन आहे का तुम्हाला? आता मनोज अडखळत म्हणतो की काही नाही, मी येतो. तेव्हा वल्लरी मनोजला हसत सांगते की अहो तुम्हाला माहिती आहे का वरती काय काय घडलं? अहो नुसत्या गमती जमती सुरू आहेत. असं म्हणून आता जे काही वरती घडलं ते मनोजला सांगू लागते. पुढे म्हणते की मला खात्री आहे मिठूताई आता लवकरच बऱ्या होतील आणि बोलायला पण लागतील. मिठूताईंना आता सगळं काही कळत असणार आहे, फक्त त्यांना बोलता येत नाहीये. आता मनोज वल्लरीला मध्येच थांबवत म्हणतो की बास झालं, बास झालं तुझं मैत्रिणीचं पुराण. तेव्हा वल्लरी मनोजला आश्चर्याने विचारते की काय झालं तुम्हाला असं अचानक? यावरती मनोज म्हणतो की नाहीतर काय, त्या मैत्रिणीसाठी तुझं स्वतःचं असं काही आयुष्य उरलंय की नाही? तुझ्या मनात सतत त्यांचाच विचार असतो. तेव्हा वल्लरी टेन्शनमध्ये येऊन म्हणते की असं का वाटतंय तुम्हाला? यावरती मनोज म्हणतो की नाहीतर काय, आपला संसार, आपलं घर, गावाची आठवण काही येत नाही का तुला वल्लरी? तेव्हा वल्लरी म्हणते की असं काही नाहीये. मनोज म्हणतो, हे बघ वल्लू, मिठूताई आता घरी आल्यात, तुझं इथलं काम संपलेलं आहे. आता मला असं वाटतं की तू संसाराचा विचार करावा. मनीषाचं लग्न आहे, आई एकटी या वयामध्ये किती राबणार आहे? सगळ्याच गोष्टी अशा तुला सांगाव्या लागतात का?
तेव्हा वल्लरी अडखळत म्हणते की हे बघा, सासूबाईंची दगदग होते याची मला पूर्ण जाणीव आहे. यावरती मनोशीला रागातच म्हणतो की आहे ना जाणीव तुला, मग माझ्यासोबत गावी चल, बाकी मला काही माहिती नाही, तू गावाला चल. आता वल्लरी खूप टेन्शनमध्ये येते आणि मनातल्या मनातच म्हणते की बापरे, ह्यांना काय झालं असं अचानक, गावाला चल गावाला चल असं का बरं सांगतात हे. यानंतर आता आपण असं पाहतो की रात्री वल्लरी मिठूच्या जवळ बसून रडत असते आणि ती मिठूला म्हणते की मिठू ताई, तुम्हाला सोडून गावाला जाऊ वाटत नाही हो. एकदा, फक्त एकदा मी गावाला जाण्याआधी माझ्याशी बोला ना, म्हणजे मी निश्चिंतपणाने गावाला जाईल. बोला ना एकदा माझ्याशी. असं म्हणून आता वल्लरी खूप रडायला लागते. तितक्या तिथे प्रेरणा येते आणि ती वल्लरीला असं रडताना बघून म्हणते की आमच्या मिठूताईंना कोण बरं असं रडून त्रास देते. तेव्हा वल्लरी रडतच म्हणते की सॉरी प्रेरणाताई, ते मी परत गावाला जाते आहे ना म्हणून. आता यावरती प्रेरणा म्हणते की हे बघ, सॉरी म्हणण्यासारखं असं काही नाहीये ग, पण काय ग वल्लरी, तूच आम्हाला सांगत होतीस ना की मिठूच्या अवतीभोवती आपण प्रसन्न वातावरण ठेवलं पाहिजे, आणि आता तिच्याशीच बोलते असं रडून, त्यापेक्षा माझ्यासोबत बोलून मन मोकळं कर ना. तेव्हा वल्लरी म्हणते खरं आहे तुमचं, चुकलंच माझं. मिठूताई एवढ्या दिवसांनी आपल्या घरी परत आल्या ना, त्यांच्याशी बोलल्याशिवाय राहवलं नाही मला. आता प्रेरणा म्हणते की मी समजू शकते वल्लरी, पण मिठू आपल्याला काही रिस्पॉन्स देत नसले ना, तरी आपण जे काही बोलतोय ना ते तिला व्यवस्थित कळतंय, हे माहिती आहे ना आपल्याला. म्हणजे मी बोलल्याचं वाईट वाटून घेऊ नकोस, पण आपल्या आयुष्यातील दुःख आपण नको शेअर करायला तिच्याशी. यावरती वल्लरी म्हणते की बरोबर आहे तुमचं, मी पुन्हा नाही असं करणार. तेव्हा प्रेरणा विचारते की सगळं काही ठीक आहे ना वल्लरी, काय झालंय नक्की. तेव्हा वल्लरी खूप इमोशनल होते, पण ती स्वतःला सावरत म्हणते की काही नाही, एवढं काही नाही झालेलं. हे बघा, मला ना एवढ्या गोष्टीची खात्री आहे की मी इथं नसताना तुम्ही मिठूताईंची खूप चांगली काळजी घ्याल. पण पण श्वेताताईंची पण घ्याल ना काळजी. असं म्हटल्यावरती आता प्रेरणा खूपच टेन्शनमध्ये येते आणि मनातच म्हणते की स्वामी, वल्लरी इथे नसताना ते ज्या काही श्वेताला भेटायला जाणार नाही, म्हणजे ही जबाबदारी माझ्यावरच येऊन पडलेली आहे. वल्लरीचं म्हणणं बरोबर असलं तरी श्वेताचा विरोध करणाऱ्या युवराज साहेबांबरोबर मी माझं काम करते ही गोष्ट श्वेताला खटकली असेलच ना, मग कोणत्या तोंडाने जाऊ मी तिला भेटायला. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आपण असं पाहतो की वल्लरी गावाला जाण्यासाठी तयारी करत असते. तेव्हा तिथे तेजा येते आणि म्हणते की वल्लरी, एवढे दिवस थांबली होतीस, पण आता मिठूसाठी तुझी सगळ्यात जास्त गरज आहे तेव्हा गावाला निघून चालली आहेस. अगं, मिठूची जबाबदारी आपल्यावर आहे, तिला बरं करायचं आहे ना, तिची काळजी घ्यायची आहे ना. आणि रागाने म्हणते की या मॅडम गावाला निघून चालल्यात. यावरती वल्लरी म्हणते की मला समजतंय तेजाताई, तुम्हाला काय म्हणायचंय ते. तेव्हा तेजा चिडून म्हणते अगं समजतंय तर मग थांब ना. आणि म्हणते की वल्लरी, मी असं म्हणत नाहीये की तू आतापर्यंत तिच्यासाठी काहीच केलं नाहीये, पण अगं लग्नाला अजून वेळ आहे ना, मनोज तुला का फोर्स करतोय तिकडे येण्यासाठी. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघा, मी तुम्हाला यातलं काही एक सांगू शकत नाहीये, मी आता फक्त एवढं सांगते की मी मिठूताईंसाठी रोज फोन करत जाईल, तुम्ही काळजी घ्या त्यांची. प्रेरणा म्हणते की इथली काळजी तर अजिबात करू नकोस तू, आम्ही दोघी आहोत ना, आम्ही सगळं काही मॅनेज करू. आजपर्यंत मनोज भाऊजींनी तुला नेहमी सपोर्ट केलाय सगळ्या बाबतीत, आता त्यांचं मन नको तोडूस तू. आता तेव्हा तेजा म्हणते की बाय द वे, मिठूसाठी मी एक छोटा प्लॅन केला होता, म्हणजे केला आहे, ते सांगणार होते मी तुम्हाला. आता प्रेरणा आणि वल्लरी ते दोघी जणी तिच्याकडे पाहू लागतात, काय प्लॅन सांगते ते. तितक्यात आता दारावरची बेल वाजते. तेजा जाऊन दरवाजा उघडते तर हर्षित आलेला असतो. आता तो फुले घेऊन आलेला असतो. हर्षितला बघून वल्लरी आणि प्रेरणा एकमेकींकडे आश्चर्याने बघायला लागतात. हर्षित प्रेरणाला विचारतो की मिठू कुठे आहे. तर तेजा म्हणते की हर्षित, अरे ती आतमध्ये आहे. आता असं कळल्यावरती हर्षित पटकीने आतमध्ये जातो. आता त्याच्या पाठीमागे तेजा, प्रेरणा, वल्लरी या सगळ्याजणी आतमध्ये जातात. आता हर्षित मिठूजवळ येऊन बसतो. तेव्हा तेजाला मात्र ह्या दोघांना असं एकत्र पाहून खूप वाईट वाटत असतं. प्रेरणा मिठूला म्हणते की मिठू बघ, तुला भेटायला कोण आलंय. तेजा सुद्धा मिठूला आवाज देत म्हणते की अगं मिठू, बघितलंस का, हर्षित आलाय. पुढे ती खूप इमोशनल होत म्हणते की तुला आवडतो ना, आणि तुला माहिती आहे का, तुझ्या आवडीची फुलं घेऊन आलाय, बघ ना पटकन, नाहीतर बघा त्याला वाईट वाटेल. आता प्रेरणा म्हणते की मिठू, एकदा बघ तरी, हर्षित दादा हँडसम दिसतात. त्यावरती आता वल्लरी म्हणते की हो ना, तुम्ही म्हणता ना पिक्चरमधला हिरो, तसे दिसतात बघा ना आता. यावरती मात्र मिठू काहीच रिस्पॉन्स देत नाही. तर आता हर्षित खूपच इमोशनल होतो आणि म्हणतो मिठू, तू जर बोलली नाहीस ना तर मी इथून जाणार नाही. मिठू, खूप दिवस वाट बघितली ग तुझ्या बऱ्या होण्याची, पण आता नाही, एकदा माझ्याकडे बघ, तुझ्या तोंडून एक शब्द ऐकण्यासाठी माझे कान तरसतात, काहीतरी बोल ना. तेव्हा सगळेच खूप इमोशनल झालेले असतात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. आता पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.